तुम्ही कधी अशा पद्धतीने भरलेल्या वांग्याची भाजी बनवून पाहिली आहे का? एकदा मी सांगतेय त्या पद्धतीने नक्की बनवून पहा. एकदा बनवून जर घरच्यांना खायला दिली तर घरचे तुमचं कौतुकच करत राहतील. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचंय. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, आलं, पाववाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे आणि मूठभर कोथिंबीर घेतलीये. कोथिंबीर घेताना ती देठासहित घ्यायची म्हणजे त्याचा सुगंध अगदी छान येतो आणि भाजीमध्ये चवही छान उतरते. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि थोडंही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं आहे. आपण पुढेच यामध्ये मसाले सुद्धा वापरणार आहोत आणि पुन्हा वाटून घेणार आहोत. त्यामुळे पाणी न घालता शक्यतो हे वाटून घ्या. तर इथे पहा थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच मी वाटून घेतलं आहे. आता यामध्येच आपल्याला पावडर मसाले सुद्धा घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतलीये ती घालायची. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुमच्या जवळ जो साठवणीतला मसाला असेल तो इथे तुम्ही वापरू शकता. आणि भाजीला रंग छान यावा यासाठी यामध्ये एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने भाजीला रंग खूप छान येतो. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं. एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं आणि आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत 1 ते 2 सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे पहा पुन्हा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. इथे आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी भरली वांगी बनवण्यासाठी 6 वांगी घेतली आहेत. वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे जेव्हा आपण वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवू तेव्हा ती वांगी काळी पडणार नाहीत. त्यानंतर आपण नेहमी भरलं वांग बनवताना ज्या पद्धतीने वांग कट करून घेतो, अगदी त्याच पद्धतीने ही वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. वांग कट करून घेतल्यानंतर आतल्या बाजूने एकदा चेक करायचं. वांग जर किडकं असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा. आता याच पद्धतीने जी राहिलेली वांगी आहेत ती सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे अजिबात काळी पडत नाहीत. तर इथे पहा राहिलेली सर्व वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत. त्यासोबतच आपला मसाला सुद्धा तयार आहे. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात. तर नेहमी आपण भरलं वांग बनवताना ज्या पद्धतीने मसाला वांग्यामध्ये भरतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा मसाला सुद्धा आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जेवढा मसाला वांग्यामध्ये बसेल तेवढा मसाला या वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने जी राहिलेली वांगी आहेत त्या वांग्यांमध्ये सुद्धा मी हा मसाला भरून घेते. तर इथे पहा राहिलेल्या वांग्यांमध्ये सुद्धा हा मसाला मी भरून घेतलाय. त्यासोबतच जो आपण मसाला तयार केला होता तो थोडासा मसाला शिल्लकही राहिलाय. तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये जे वाटण शिल्लक राहिलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत हा मसाला मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. पाण्यासोबत मसाला परतून घेतला की भाजीची चव वाढते आणि कमी तेलाचं प्रमाण असलं तरी सुद्धा ग्रेव्हीला तेल छान सुटतं आणि रंगही छान येतो. तर इथे पहा पाणी घातल्यानंतर मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही या मसाल्याचा रंग सुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जी वांगी आपण मसाला भरून घेतली होती, ती मसाला भरलेली वांगी एक-एक करून यामध्ये ठेवून द्यायची. तर मसाला भरलेली सर्व वांगी मी यामध्ये ठेवून दिलेत. त्यानंतर आता यामध्ये ज्या बाउलमध्ये मसाला होता त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं. त्यामध्ये मसाला मिक्स करायचा आणि ते पाणी यामध्ये घालायचं. त्यानंतर
वांगण न हलवता कढईवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर ही वांगी एका बाजूने शिजवून घ्यायची. तर इथे मी अर्धवट झाकण ठेवून ही वांगी एका बाजूने छान अशी शिजवून घेतली. त्यानंतर झाकण काढायचं आणि ही वांगी एकदा पलटी करून घ्यायची. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. वांगी पलटी करून घेतली की पुन्हा कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने 1 ते 2 वेळा वांगी अलटी-पलटी करायची म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखी शिजली जातात. तर इथे सर्व वांगी मी पलटी करून घेतलीत. अर्धवट झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, अर्धवट झाकण ठेवून अधून-मधून वांगी अलटी-पलटी करत ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलीये. अगदी मस्त मऊसूद अशी ही वांगी शिजली गेली आहे. तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता, ग्रेव्हीचा रंग सुद्धा पाहू शकता आणि त्यासोबतच यावर आलेली तर्री सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला वांगी सुद्धा दाखवते. अगदी छान मऊसूद शिजली आहे. आणि आता मस्त गरमागरम भाकरी, भात किंवा चपाती सोबत ही भरलेल्या वांग्याची भाजी सर्व्ह करायची. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही भरलेली वांगी बनवून पहा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना प्रचंड आवडतील आणि वांगण न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.